समाजाचे धर्मगुरू म्हणून आम्ही त्यांचा मान करतो आहे। गेल्या 2 वर्षापासून त्यांनी एकादशाही या पवित्र दीक्षाभूमीवर राबवलेली आहे। समाजामध्ये वाईट मेसेज जाऊ नये, दीक्षाभूमीची आणि त्या पवित्र भूमीवर असलेल्या कॉलेजची बदनामी होऊ नये म्हणून 2 वर्षापासून आम्ही अनेकदा माघार घेतलेली आहे। म्हणजे सुरेश देसाई यांनी अनेक असे पत्र दिले आहेत। एकादशाहीने त्यांनी बँकेचे व्यवहार त्यांनी आपल्या सैनी करतात, त्याबद्दलही आम्ही आपत्ती नाही। MBA मध्ये जो स्टॉप आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टचे फक्त 2 लोक आहेत, त्यामधल्या एक शेड्यूल कास्टचा एक अकाउंटंट ज्याला आपण म्हणतो अकाउंटंट होते, जे 22 शेड्यूलच्या सेवा करत होते, त्यांना बोलवलं आणि ताबडतोब बंदेजीने त्यांना म्हणत तुम्ही कलचे भरतो मग बंदेचा तो PA त्यांना सांगे कलचे आव्हान बंदेजीने बंद बोला। त्या माणसाला 25 वर्षाच्या माणसाला एका मिनिटात बंद केलं। त्याचप्रमाणे CHP वर काम करणारे 20 ते 22 वर्षापासून 11 ते 12 लोक आहेत, ज्यांनी विश्वासपणे या दीक्षाभूमीवर आणि कॉलेजमध्ये सेवा दिली आहे। बौद्ध समाजाचे सर्व धर्माचे लोक आहेत ते। त्यांना आता 2 महिन्यापूर्वी ताबडतोब त्यालाही असं बोलवण्यात आलं आणि प्रिन्सिपल सांगते कल से आओ मत। कारण कोण काय सांगितलं, बंदे ने बताया, बंदे के PA रवि मेंढे ने बताया कि कल से आओ मत। हा रवि मेंढे कोण आहे? अनेक आता त्या ताईंनी प्रश्न विचारला, आम्ही त्याला 2 वर्ष अगोदर बॅन केलेलं होतं की या परिसरात हा नको, तुमचा PA आहे, तुमचा CS आहे का, तुमचा काय केअरटेकर आहे तो तुम्ही घरी ठेवा। काल परवाही त्यांना त्यांनी 2023 चे एक नियुक्ती पत्र दिलं, जे